नमस्कार, आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार, आज दिनांक 17/10/17 रोजीच्या ठळक घडामोडी। ऐन दिवाळीत एसटी सेवा ठप्प, सरकारच्या आठवड मोठेपणामुळे संप लादला। रोहिदास पाटील हिंदूच्या सणांच्या वेळी संप करण्यामागे राजकारण, शरद पाटील यांची माहिती। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक अन्न दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान दिन 2017 विज्ञान प्रदर्शन माननीय मंत्री रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्या हातून झाले उद्घाटन। बातमी नंबर 1, ऐन दिवाळीत एसटी सेवा ठप्प, सरकारच्या आठमोठेपणामुळे संप लादला। रोहिदास पाटील यांची प्रतिक्रिया। हिंदू सणांच्या वेळी मुद्दाम संप करण्यामागे राजकारण, असे प्रतिक्रिया प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली। या संपाचा फटका धुळे विभाग 9 आगार 13 बस स्थानक, एकूण 780 एसटी बसेस आणि धुळे परिवहन विभागाच्या 5800 मंजूर बस फेऱ्यापैकी 4300 प्रतिदिन फेऱ्या आणि 9 कोटी प्रतिदिन उत्पन्न। दिवाळी हंगामी उत्पन्न संपामुळे 4300 बस फेऱ्या रद्द झाल्यात। राज्य परिवहन मंडळाने कर्मचाऱ्यांच्या संप ऐन गर्दीच्या दिवशी सुरू झाल्याने त्यावर तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू होतो। याच प्रयत्नातून धुळे एसटी बस स्थानकात सकाळी काही खाजगी बसेस मागविण्यात आल्या। नाशिक, शिरपूर, सुरत, मुंबई या गावांसाठी 5 खाजगी बस सोडण्यात आल्या। अशा प्रकारे आज आणखीनही बसेस उपलब्ध होताच प्रवाशांसाठी सोडल्या जातील, अशी माहिती धुळे विभाग प्रमुख राजेंद्र देवरे यांनी दिली आहे। मात्र शेकडो बसेसद्वारे चालवणारी जाणारी एसटी थेट खाजगी गाड्यांचा जावी का, अशी राबविली जाईल, हा प्रश्न आहे। ज्यावर एसटी कामगार संघटना आणि इंटक संघटना आणि त्यांच्या मित्र संघटनांनी रात्रीपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। हा संप दिवाळीसारख्या अत्यंत हिंदू धर्मातल्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला आहे आणि त्यामुळे या संपाला एक प्रकारचा राजकीय वास येतो आहे। एसटी कामगार संघटना ही मान्यताप्राप्त संघटना आहे। यापूर्वी जे 2 करार झाले, या करारातल्या जे निर्णय झाले होते त्या निर्णयाची जर अंमलबजावणी केली असती तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आज एसटी कामगारांना या ठिकाणी पगार मिळाला असता। पण या स्वतःला केलेल्या करारांची अंमलबजावणी जी संघटना करू शकली नाही, ती संघटना आज दिवाळीच्या सणासुदीला आणि जे चांगले धोरणात्मक निर्णय झाले त्यांना विरोध करत या ठिकाणी संपावर उतरलेली आहे। माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि जे विषय यांनी पुढे मांडले यापैकी जवळपास 70% निर्णय हे माननीय परिवहन मंत्र्यांनी यापूर्वी सॉल्व्ह केलेले आहेत। विशेषतः एसटी कामगारांच्या संदर्भामध्ये जे काही धोरणात्मक निर्णय झालेले आहेत, एखाद्या प्रवाशाला जर अपघात झाला तर त्याला 10 लाख रुपयाची मदत, नंतर 15 महिन्याचा जो महागाईचा थकीत आहे तो एक रकमी देण्याचा निर्णय झालेला आहे। त्याशिवाय प्रवाशांच्या संदर्भामधले अनेक महत्त्वाचे निर्णय आणि विशेषतः कामगारांच्या संदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। कर्मचाऱ्यांनी लादलेला हा संप नाही आहे, हा संप प्रशासनाने लादलेला संप आहे। 40 दिवसापूर्वी आता ज्या कर्मचाऱ्यांची कृती समिती आहे त्या वेगवेगळ्या संघटना या सहभागी झालेल्या आहेत। 40 दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन दिलं होतं। जर प्रशासनाला वाटलं असतं तर प्रशासनाने हा संप टाळू शकत होते, पण प्रशासनाला संप टाळायचा नव्हता। प्रशासनाला बाकीच्या कामांसाठी महामंडळाकडून पैसे उपलब्ध होतात, पण कर्मचाऱ्याच्या पगारासाठी पैसे उपलब्ध होत नाही। आजचा संप पदन्याय वेतन निश्चिती, त्याच्यानंतर 7वा वेतन आयोग आणि शासनाचे जे विविध भत्ते आहेत, आरोग्याविषयी असतील काही असतील, ते भत्ते मिळाले पाहिजे, त्यासाठी हा संप कामगारांनी पुकारलेला आहे। आणि हे सरकार मी तुम्हाला सांगू इच्छितोय, गाजरचं सरकार आहे। हे प्रत्येकाला गाजर देतंय। मागच्या 3 वर्षापासून हे सरकार कामगारांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, समाजातील सर्व घटकांना, गोरगरिबांना सुद्धा हे गाजर देते। परिवहन मंत्री साहेब हे जो कुटील डाव खेळतायत आमच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी, कुटुंबाशी, यांना थोडीफार वाटायला पाहिजे। हे सांगतात पुढच्या 25 वर्षापर्यंत 7वा वेतन देऊ शकत नाही। अरे हे काय यांच्या खिशातनं देणार आहेत का? अरे 25 वर्ष तुमची सरकार राहू देणार आहे का आम्ही? हा 1,10,000 कर्मचारी महाराष्ट्राचा हे पुढच्या वर्षी तुमचं सरकार राहू देणार नाही तर तुम्ही आम्हाला 7वा वेतन आयोग देणार ते नाही देणार तो नंतरचा विषय। तुम्ही काय सांगता? तुम्ही कुटील डाव खेळतायत।
तुम्ही बाहेरून खाजगी प्रवासी गाडी आणताय, तुम्ही म्हणता एसटीला जाहिरात देतात, एसटीने प्रवास करा, आणि हे याच्यातनं आता जर ऍक्सिडेंट झाले, लोक मेले, तर याला जबाबदार कोण? हे खाजगीकरणाची वाटचाल करतायत, प्रवासी जनतेशी खेळतायत, त्यांच्या जीवाशी खेळतायत. यांना हे वाटत कसं नाहीये? आमच्या थोड्याशा हक्कासाठी, आम्हाला भांडण्यासाठी आमच्यावर एवढे कुटील डाव खेळतायत. याचा विचार ठेवा, तुम्ही भान ठेवा का पुढची पंचवार्षिक डोक्यावर आहे. आम्ही तुम्हाला नुसतं हद्दपार नाही करू दिसू देणार नाही, या महाराष्ट्रात दिसू देणार नाही. आमची ताकद एवढी आहे कर्मचाऱ्यांची. आमचा कुटुंब आज 1,10,000 कर्मचारीचा कुटुंब तुम्हाला सोडणार नाही आणि कधी माफ करणार नाही. तुम्ही एवढे आमच्या पैशासाठी, आमच्या हक्कासाठी आम्हाला पगार कमी असताना द्यायची दानत नाही आणि अजून आमच्यावर घात करायचा प्रयत्न करता, आमच्या जीवाशी खेळतायत. आमच्या 9 लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. तुमचा विचार तरी काय? आमच्याशी बोलायला तयार नाही. यांना किती दिवस करायचं? किती दिवस बाहेरच्या गाड्या आणता, कुठेपर्यंत आणता पाहू. आम्ही बी प्रवासी जनतेला हे छळतायत. आम्ही जनतेलाही सांगतो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. या अशा कुटील डावकांनी, राजकारणी सत्तेला, सरकारला साथ देऊ नका. बातमी नंबर 2. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक अन्न दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान दिन 2017 विज्ञान प्रदर्शन माननीय मंत्री रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्या हातून झाले. उद्घाटन अध्यक्ष माननीय डॉक्टर KP विश्वनाथ कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. महात्मा फुले कृषी विज्ञानाने केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून हा उपक्रम राज्यातून सर्व जिल्ह्यात पोहोचवण्यात येत आहे. महत्त्वाची पिकाची एकूण पिकांची 28 पिकांची 64 वाहनाची प्रत्यक्ष विद्यापीठाकडून राबविला जात आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक म्हणजे कापसांचे 11 वाहन, तेलबियांचे 13 वाहन, कडधान्यांचे 9 वाहन, भाजीपाल्याचे 15, विविध पिकांचे प्रात्यक्षिक आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय नामदार मंत्री जयकुमार रावलजी, कुलगुरू माननीय डॉक्टर KP विश्वनाथ, माननीय कलेक्टर डॉक्टर दिलीपजी पांढरपट्टे, डॉक्टर शरद गडाख, डॉक्टर प्रकाश सांगे, डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर यशवंत फुलपगारे, डॉक्टर अशोक फरांदे, डॉक्टर किरण कोकाटे असे अनेक शेतकरी पदाधिकारी सर्व उपस्थित होते.